भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केलंय। फक्त हिंदूंसोबतच व्यवहार करा, सर्व धर्म समभाव मानू नका असं नितेश राणेंनी म्हटलंय। मुस्लिमांसोबत व्यवहार करू नका असं सांगताना त्यांनी अत्यंत खालच्या भाषेत टीका केलेली आहे। दरम्यान नितेश राणेंच्या वक्तव्यावरनं अजित पवारांनी संताप व्यक्त केलाय। एखाद्या समाज घटकाविरोधातली वक्तव्य खपवून घेणार नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय। ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा नितेश राणे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे। नितेश राणेंना खतपाणी घालून जातीय तेढ निर्माण करण्याचं षडयंत्र भाजपनं रचल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते शरद कोळी यांनी म्हटलेलं आहे। तुम्ही ज्यांना घर विकता, त्यांच्या बरोबर व्यवहार करताना ते हिंदूच असले पाहिजे एवढं फक्त काळजी घ्या। हिंदूच असले, समोर असलेल्या कार्टाचं पहिलं फक्त आधार कार्ड बघा की हा तोच आहे का, कारण की स्वतःचं नाव पण खरं सांगत नाही। आज तो अब्दुल तुम्हाला सांगताना अशीच सांगणार, नाही वाढवायचे आपल्याला या हिरव्या सापांना, नाही दूध पाजायचं आपल्या या हिरव्या सापांना, कारण का हे आपले कधीच होणार नाही, एक लक्षात ठेवा। आज कधी कधी काही राजकीय पक्षातल्या एखाद दुसरी व्यक्ती एखाद्या समाजाबद्दल, एखाद्या घटकाबद्दल, एखाद्या धर्माबद्दल एवढं वाईट बोलतात, त्या गोष्टीशी आम्ही कुठे अजिबात म्हणजे आमचा त्या गोष्टीला पूर्णपणे विरोध आहे। हे होता कामा नये। तुम्हाला विचारधारा मांडण्याचा अधिकार दिलाय, तुम्ही मांडा ना। कुठल्या तरी जातीला, कुठल्या तरी पंथाला, कुठल्या तरी धर्माला तुम्ही वेगळ्या पद्धतीनं बोलता आणि समाजामध्ये तेढ निर्माण करता। आज आमच्या मंत्रिमंडळामध्ये काम करताना अब्दुल सत्तार हे मुस्लिम धर्मीय अतिशय चांगल्या पद्धतीनं वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात आहेत। आज शिवसेना पक्षामध्ये अनेक मुस्लिम समाजाचे नगरसेवक हे मुंबईमध्ये देखील त्यांनी प्रवेश केलेला आहे। तर आमची भूमिका हीच आहे की धर्माधर्मामध्ये भिंती निर्माण करण्यापेक्षा जर कोण चुकला असेल तर त्याला दंड झाला पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे, त्याला कायद्याचा वचक असला पाहिजे, याच्याबद्दल आमचं दुमत असण्याचं काही कारण नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।